मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, 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 हरि जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम कृष्ण हरि, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, उभे विटेवरी, सुंदरते ध्यान उभे विठेवरी, उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, उभे विटेवरी,
श्रवणी तळपती श्रवणी अमर कुंडले तळपती श्रवणी तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ विराजित कंठी कौस्तुभ विराजित कंठी कौस्तुभ विराजित कंठी कौस्तुभ विराजित सिंहार गळा कासे पितांबर सिंहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हे चिधान आवडी निरंतर हे चिधान मी माझेची सर्व सुख म्हणे माझी हेची सर्व सुख तुका म्हणे माझी हेची सर्व सुख तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर Hare
आवडे निरांतर हे ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर खुमाई हरे जय 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 विठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई रूप पाहता
स्मरवी दाता तुझे एक दाना दाता तुझी एक दाना दाता तुझे एक जाना दाता तुझी एक जाना दाता तुझी एक जाना दाता तुझी एक जाना
एक जाणा नारायण स्मरवी नारायण नारायण स्मरवी अणिक नाशिवंते काय अणिक नाशिवंते काय नारायण स्मरवी नारायण स्मरावी अणिक नाशिवंते काय अणिक नाशिवंते काय दाता तुझी एक दान दाता तुझी एक दान दाता तुझी एक दान दान दाता तुझी एक जाण दाता तुझी एक जाण दाता तुझी एक जाण नारायण स्मरवी नारायण 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 स्मरवी नारायण स्मरवी नारायण स्मरवी नारायण नारायण स्मरवी अणिक नाशिवंते काय अणिक नाशिवंते काय नारायण 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 स्मरवी नारायण 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 स्मरवी नारायण नारायण स्मरवी नारायण 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 स्मरवी नारायण 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 स्मरवी
काय नसरे हाय जाचेनी गोंगाट होतोय बघा. नसरे हाय नसरे नसरे जाचेनी नसरे 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 हाय जाने नसरे नसरे हाय जाने अनिक नाशिवंते काय अनिक नाशिवंते काय नसरे हाय जाचाने नसरे हाय नसरे हाय जाचाने नसरे हाय हाय जाचाने आणि काय नाशिवंते काय हाय आणि काय नाशिवंते काय आणि काय नाशिवंते काय आणि काय नाशिवंते विठ्ठल रखुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाय हा हा विठोबार कुमाई विठोबार कुमाय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई 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 विठोबार
गोपाल जय कुमाई गोपाल हरे कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय जय गोपाल विठोबा 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 हबा 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 दाता तोची एक जाणा, दाता तोची एक जाणा, जो नारायणा स्मरवी. अनिक नाशवंते काय, नसरे आय जाचाने. यावे तया काकुलती, जे दाविती सुपंथ. अनिक नाशवंते काय, नसरे आय जाचाणी. तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, त्याचे खरे उपकार. अनिक नाशवंते काय, नसरे आय जाचानी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमा नमन करो प्रथम नवन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम बाबाजी सद्गुरु दास तुकाम रूप गणेशो केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. अनिक नाशवंते काय, नसरे आय जाचाने. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील असणारा आजचा अभंग. आजच्या ह्या कार्यक्रमाचं प्रवृत्त निमित्त भगवान परमात्म्याच्या या असीम कृपेनं, कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादानं, जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादानं, त्याचप्रमाणे श्री गुरु साखरे महाराज, श्री गुरु थोरात महाराज यांच्याच कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा चतुर्थ पुण्यतिथी सोहळा. आणि या सोहळ्याची आजची 4थ्या दिवसाची सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. आणि खरोखर भाग्याची गोष्ट आहे की, कारण आज ही सेवा करत असताना साथीला माझ्या दिग्गज मंडळी आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य, संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य मंडळी आज साथीला या ठिकाणी आहेत. प्रथमतः आमचे भगुरे गुरुजीजी, त्याचप्रमाणे अरू महाराज. आणि खरोखर अरू महाराज की आपलं विठ्ठल विठ्ठल भजन आम्ही गाडीमध्ये 1-1 तास 2-2 तास ते विठ्ठल विठ्ठल भजन
आम्ही ऐकत असतो बरं का महाराज. महाराजांची आणि माझी म्हणजे एकदा नाशिकमध्ये अशोकनगरला रामनवमीची सेवा होती. त्यावेळेस महाराजांची आमची भेट झाली आणि अशी सगळी दिग्गज मंडळी, त्याचप्रमाणे आमचे जी टॉकीजला अतिशय सुंदर, रोज त्यांना आपण जी टॉकीजला पाहतो असे आमचे गंभीर महाराज, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी साथीला आहेत. खरोखर माझं भाग्य आहे की आज या ठिकाणी हा पुण्यतिथी सोहळा, अप्रतिम असा हा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये इथं प्राप्त होत आहे. गुरुवर्य महाराजांच्या बद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा आणि वेदनिष्ठा यांचं मूर्तिमंत आदर्श म्हणजे माझे श्री गुरु थोरात महाराज. एक व्रतस्थ जीवन, तपस्वी जीवन, नैष्टिक ब्रह्मचर्य, श्री गुरु साखरे महाराजांचे सत्शिष्य आणि श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणी लीन, तन मन धन संपूर्ण आयुष्य ज्यांनी समर्पित केलं ते म्हणजे माझे श्री गुरु थोरात महाराज. कृती आणि उक्ती यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे माझे गुरुदेव महाराज. सद्विचार, सद्भावना आणि सद आचार यांचा सम्यक, समतोल, समधुर, समन्वयात्मक ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे माझे श्री गुरु थोरात महाराज. म्हणून मी एकाच वाक्यात या ठिकाणी सांगेल की थोर आहेत ते थोरात असे माझे श्री गुरु थोरात महाराज. आणि आज या ठिकाणी हा पुण्यतिथी सोहळा, भूतोन भविष्याती असा अतिशय अप्रतिम असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. गुरुदेव महाराजांच्या जीवनाकडे आम्ही जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर साधूच्या जीवनामध्ये साधूचं आचार जीवन हे संपन्न किंवा श्रेष्ठ आचार जीवन त्याच्या जीवनामध्ये असतं. साधूचं भाव जीवन हे श्रेष्ठ आहे, साधूचं विचार जीवन हे श्रेष्ठ आहे, साधूचं आचार जीवन श्रेष्ठ काय आहे कारण त्याच्या आचारामध्ये भ्रष्टता नाही आहे. साधूचं भावजीवन श्रेष्ठ काय आहे कारण त्याच्या भावजीवनामध्ये व्यभिचार नाही आहे. आणि साधूचं विचार जीवन या ठिकाणी श्रेष्ठ काय आहे कारण त्याच्या विचारामध्ये संशय त्या ठिकाणी नाहीये. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कलियुगामध्ये जर थोर कोण असेल तर ते फक्त साधू थोर जाणा, 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 थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा,
गुरुदेव महाराजांचं आचार जीवन श्रेष्ठ आहे. शास्त्र शुद्ध जीवन, शास्त्राने सांगितल्याप्रमाणेच संपूर्ण आयुष्य त्याप्रमाणे आचरण त्यांनी केलेलं आहे. नैष्टिक ब्रह्मचर्य आणि जीवनामध्ये निष्कामता, निष्काम जीवन. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेक साचारू, तो सबाह्य घडला आकारो सुचित्वाचाची. असं निष्काम जीवन म्हणजे माझे गुरुदेव महाराजांचं आहे. आचार जीवन श्रेष्ठ आहे. गुरुदेव महाराज नेहमी म्हणायचे की ज्याचा व्यवहार चांगला त्याचा परमार्थ चांगला, म्हणून आचार जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे गुरुदेव महाराज भाव जीवनामध्ये श्रेष्ठ आहेत. कारण का? भाव जीवनामध्ये त्यांचा व्यभिचार नाही. सद्गुरूंच्या चरणी संपूर्ण आयुष्य लीन राहिले. जी आज्ञा असेल तन मन धनानं संपूर्ण आयुष्य सद्गुरूंना समर्पण, रामप्रभूंना समर्पण. बरं का, सद्गुरूंच्या शिवाय आणि रामप्रभूंच्या शिवाय दैवत मांडलं नाही. बरं का, आश्रमातून बाहेर जायचं ना, पहिली रामाची परवानगी, हात जोडायचं आणि मग जायचं. सद्गुरूंची परवानगी घ्यायची, मग आश्रमाच्या बाहेर जायचं. काय काय निष्ठा असेल, काय निष्ठा असेल. अवघड आहे महाराज. राम प्रभूंची निष्ठा. राम आणि विठ्ठल वारकरी संप्रदायाचं दैवत, पण एकत्व त्यांनी केलेलं होतं. राम आणि विठ्ठल कुठलंही एकत्व होतं. म्हणून त्या रामावरती अपाड श्रद्धा, आगार श्रद्धा. आणि बऱ्याच वेळा म्हणायचे बरं का, पुढे जर काही घडायचं असेल, करायचं असेल ना, ते सांगायचे की मला रामाने असं सांगितलंय की असं करायचं. आणि खरोखर आम्ही पाहायचं की त्याचप्रमाणे वागलं ना ते बरोबर व्हायचं. आता साक्षी लोक आहेत तिथे, बरोबर सांगायचे होते की आता या ठिकाणी असंच वागलं पाहिजे, असंच इथं झालं पाहिजे. म्हणून भावजीवनच श्रेष्ठ आहे. दुसरा, आयुष्यामध्ये जो काही नियम केला ना, तो नियम तंतोतंत शेवटच्या क्षणापर्यंत तो पाळलाय. बरं का, शेवटच्या क्षणापर्यंत. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करायचं नाही, भोजन करायचं नाही. अक्षरशः वय 76 वर्ष देवाला नैवेद्य दाखवायचे, चालायची सुद्धा त्या ठिकाणी शरीरामध्ये क्षमता नाही, पण हात पकडायचे माझा, म्हणजे माझ्या हाताला धरायचे आणि हाताला धरून ते नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचे. तिथं गेलं की मला म्हणायचं तू पाणी फिरव, पण तिथपर्यंत त्या ठिकाणी यायचे. ही नियमामध्ये काटेकोरता. पा एक या ठिकाणी त्यांचा एक जीवनामधील एक प्रसंग सांगून पुढे जातो की शेवटी डॉक्टरांकडे छातीला त्रास होत होता, म्हणून डॉक्टरांकडे, छातीच्या स्पेशल डॉक्टरांकडे आम्ही गेलो. डॉक्टरांनी तपासलं वगैरे, काय खाता वगैरे वगैरे, कसं काय जीवन वगैरे, तुम्ही कुठे राहता, सगळं त्या ठिकाणी विचारलं, काय त्रास होतो वगैरे वगैरे सगळं झालं. औषधं लिहून घेतली. त्यांनी म्हटले, डॉक्टर म्हटले तुम्ही उपवास धरता? म्हटले हो. कारण एकादशी आणि सोमवार, वारकऱ्यानं एकादशी आणि सोमवार धरला पाहिजे. तो एकादशी आणि सोमवार मी उपवास करतो. डॉक्टर म्हटले तुम्ही एकादशी सोमवार हे सोडा, उपवास सोडा. ते म्हटले. आम्ही आश्रमामध्ये आल्यानंतर गुरुदेव महाराज म्हटले की आपल्याला आता एकादशी डॉक्टरांनी काय सांगितलंय, एकादशी सोडा. आता ते सोडली पाहिजे. मी मनामध्ये विचार केला की गुरुदेव महाराजांचा नियम म्हणजे काळ्या दगडावरची रेष, तर काही बदल होऊ शकत नाही हे मला निश्चित माहिती होतं. ते म्हटले आपल्याला सांगितलं एकादशी सोडा. म्हटलं सोडतो. अरे बापरे, मी म्हटलं काळ्या दगडावर नियम, कधी एकदा नियम आयुष्यात केला तो शेवटपर्यंत. म्हटलं आता, ते म्हटलं सोडतो, पण डॉक्टरला सोडतो म्हटले. एकादशी नाही सोडलं. म्हणून भावजीवन श्रेष्ठ आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे श्री गुरु थोरात महाराज. आणि विचार जीवन सुद्धा श्रेष्ठ आहे महाराज. कारण सद्गुरूंच्या चरणावरती पांत अध्ययन करून अनेक ग्रंथांचं अध्ययन केलं, पण ते अध्ययन करत असताना त्या ग्रंथाचा सम्यक समतोल सुमधुर समन्वयात्मक अर्थपरिचय करून शेवटी अर्थरूपता जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. आणि त्याचप्रमाणे वेदांत शास्त्र आम्ही जर पाहिलं तर अतिशय सामान्य लोकांना कळणं अतिशय अवघड आहे.
परंतु ते वेदांत शास्त्र सोपं करून सामान्यांना ते वेदांत शास्त्र सांगण्याची हातोटी माझ्या गुरुदेव महाराजांकडे होती. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये त्यांना व्यवहारातील दृष्टांत देऊन त्या सर्व लोकांना ते प्रवृत्त करायचे, वेदांत श्रवणाला प्रवृत्त करायचे. अनेक लोक त्यांच्याकडे श्रवणाकरती यायचे. अधिकार नसताना सुद्धा त्यांना अधिकार त्या ठिकाणी प्राप्त करून त्यांनी श्रवण करून त्यांनी दिलेलं आहे. म्हणून अनेकांची जीवन सुगंधित त्यांनी केलेली आहे. म्हणून त्यांचं विचार जीवन सुद्धा त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. म्हणून आचार जीवनामध्येही श्रेष्ठ आहे, भाव जीवनामध्येही श्रेष्ठ आहे आणि विचार जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. ते म्हणजे माझे श्री गुरु थोरात महाराज. आणि आपण जर पाहिलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये 3 प्रकारची ऋण सांगितलेली आहे. एक आहे देवऋण, दुसरा आहे पितृऋण आणि तिसरा आहे ऋषी ऋण. देवऋण म्हणजे आपण पाहिलं तर आपल्याला शरीर कुणी दिलं? देवाने आपल्याला दिलं आहे की नाही. प्रकाश आपल्याला देतो. काल नानाजींनी सांगितलं की एका शरीराची 5-6 कोटी किंमत होईल. हे शरीर भगवंताने आपल्याला दिले बरं का. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. देवाचं ऋण आपल्यावरती आहे बरं का. दुसरं आहे पितृऋण. आपल्याला आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय. हा शरीर या ठिकाणी आपल्याला पोसून त्याला सांभाळलं आहे आई वडिलांना. म्हणून देवाचंही ऋण फिटणं अतिशय अवघड आहे, आई वडिलांचंही ऋण फिटणं अतिशय अवघड आहे. आणि तिसरं आहे ते ऋषी ऋण, म्हणजे या संतांचं आपल्या सद्गुरूंचं आपल्यावरती ऋण असतं. कारण काय होते की आपल्याला अज्ञान अंधकारातून दूर करून ज्ञानाचा प्रकाश देण्याचं काम सद्गुरू आपल्याला करतात. म्हणून त्यांचंही ऋण आपल्यावरती आहे बरं का. इथे विश्वमौली ज्ञानोबा इथे म्हणतात ते ऋणशेष वाचा इया न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनी मिया सोडविले असं म्हटलंय. म्हणजे हे ऋण कधीही फिटत नाही. मग कधी फिटेल तर त्यांच्या ऋणात आपण आयुष्यभर जर राहिलो ना तर या ठिकाणी फिटेल. ते पाया पडोनी मिया म्हणजे जीवब्रह्मक्य ज्ञान आपण जर प्राप्त करून घेतलं तर ते ऋण फिटेल, अन्यथा फिटणार नाही आहे. आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी सर्व आपण भक्त परिवार एकत्र येऊन असा असणारा हा अतिशय सुंदर अनुपम्य असा सोहळा, म्हणजे मी तर म्हणतो भूलोकातही तो गाजतो आहे आणि वैकुंठात सुद्धाही गाजतो. वैकुंठी सोहळा गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर माझे गुरुदेव महाराज हे औदार्याचं प्रतीक आहे. औदार्यवान असे होते. व्यवहारही दातृत्वाचं श्रेष्ठ होते. अनेक संस्था, अनेक मंदिरं, या मंदिरामध्ये गुरुदेव महाराजांनी दान केलेलं आहे. लाखो धन असं गुरुदेव महाराजांनी दान केलंय. म्हणून व्यवहारिकही दातृत्व त्यांच्याकडे होतं आणि पारमार्थिक दातृत्व सुद्धा त्यांच्याकडे होतं. म्हणून ज्ञानदान परायणम असे माझे गुरुदेव महाराज. पण अभंगाचं चिंतन पाहण्यामध्ये या ठिकाणी मी पाहतो की दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. इथे तुकोबाराय सांगतात की दाता तोची एक जाणा. दातृत्व आपण जर पाहिलं तर दान करणं हे अत्यंत श्रेष्ठ आहे. पण त्याही दातृत्वामध्ये अतिश्रेष्ठ जर कोण असेल तर याचं यथार्थ दिग्दर्शन तुकोबाराय इथे करतात. कारण दाता तो असतो, तो दाता देणारा असतो. दात्याचा हात नेहमी वर असतो आणि दाता हा देणारा उदार असतो. आपण पाहिलं तर दान करणं हे अतिशय श्रेष्ठ असं सांगितलंय आणि दान करणं हा धर्म असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात दातव्यमिति यद्दानम
दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च यद्दानं सात्विकं स्मृतम्. दातव्य म्हणजे आपण पाहिलं तर ते दान दिलंच पाहिजे या भावनेनं जर दान या ठिकाणी दिलं, त्याचप्रमाणे उपकार न करता म्हणजे त्या समोरच्याला दिल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला काही मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी करायची नाही. किंवा एक जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविण सर्व वस्तू. देतो मोलाविण सर्व वस्तू. एका जनार्दनी मांडिले दुकान, जनार्दनी मांडिले दुकान. एका जनार्दनी मांडिले दुकान. जनार्दनी मांडिले दुकान. देतो मोलाविण सर्व वस्तू. देतो मोलाविण सर्व वस्तू. देतो मोलाविण सर्व वस्तू. देतो मोलाविण सर्व वस्तू. म्हणून जगामध्ये दातेही खूप आहेत आणि दानही खूप आहे. अनेक प्रकारची दान आपल्याला पाहायला मिळतात. इथे अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, वस्त्रदान असेल, ग्रंथदान असेल, कन्यादान असेल, मतदान असेल, अनेक प्रकारची दानं आपल्याला इथे पाहायला मिळतात. पहा, आत्ताच आपण पाहिलं की इथे अन्नदाते आहेत. अनेक लोकांनी या ठिकाणी दान केले, अन्नदान केलेलं आहे की नाही. अन्नदानम महदानम ज्ञानदानम तथा परे अन्नेन क्षणिक तृप्ती ज्ञानेन यावत जीविना असं म्हटलंय. सर्वाभूती द्यावे अन्नदान असं म्हटलंय. बरं पहा इथे सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारोणी. आणि द्रव्यदानामध्ये आपण जर पाहिलं तर पात्र या ठिकाणी विचारून इथं दिलं पाहिजे. पहा, आणि दान करणं हे प्रत्येक मनुष्याचं इथं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि इथे ज्ञानोबराय म्हणतात की स्वधर्मी जे अर्जे ते स्वधर्मीची विनियोगी जे उरे ते भोगी जे संतोषेशी. आपण जे काही जीवनामध्ये कमवतो त्याच्या 10% आपण दान इथं दिलं पाहिजे. बरं का, कुठेही द्या तुम्ही, पण 10% जे काही आपण कमवतो त्याच्यात 10% आपण दिलं पाहिजे. इथे भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, धार्मिकी धर्मार्थी वेचुनी धन मी भंडारी केलो नारायण. जे जे समयी लागे जाण ते मी स्वय पुरवी. कारण जो दान करतो ना, धर्म कार्यासाठी जो दान करतो ना, त्याचा मी भंडारी होतो आणि त्याला ज्या ज्या वेळेस धन लागेल ते धन पुरवण्याचं काम मी करत असतो. म्हणून इथे दानाचं महत्व शास्त्रामध्ये खूप इथे महत्व सांगितलंय. पहा, इथे विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात, जिही यज्ञ भाविक सुरी जी संपत्ती दिदली पुरी तया सर्वात्मक सर्वेश्वरी न भजेल जो. मग तया अपाव थोर आहे जेणे हे हातीचे सकळ जाये देखा प्राप्ते ही न लाहे भोग भोगू. जर आपण दान केलं नाही तर काय होतं, धन कुठंतरी ते निघून जातं. बरं का, एक शेठजी मंदिरामध्ये दर्शनाला गेले होते. रांगेमध्ये लागले. रांगेमध्ये लागल्यानंतर आता दर्शनाला भगवंताच्या अतिशय जवळ आले. भगवंताचं दर्शन घेतलं, खिशामध्ये हात घातला, 10 रुपयाची नोट काढली आणि समोर त्या ताटामध्ये त्या ठिकाणी ठेवली. 10 रुपयाची नोट काढली, पण महाराज तिथं मागितले 10 कोटी. 10 कोटीचा व्यवहार होऊ दे. त्या शेठजींच्या मागेच एक आजीबाई होती. बरं का, त्या आजीबाईंनी काय केलं, 2000ची नोट घेतली आणि त्या शेठजीच्या हातात दिली. असं केलं त्यांनी. त्या शेठजींनी ती नोट घेतली आणि त्या देवाच्या दानपेटीमध्ये त्या ठिकाणी टाकलं. पण शेठजींनी परत देवाला नमस्कार केला आणि त्या शेठजीला घाम फुटला एकदम. एवढी साधी बाई, आपण एवढं मोठं शेठजी 10 रुपयाची नोट या ठिकाणी दिली आहे की नाही.
पुढे गेला, आजीचा वाट पाहत बसला. आजी आली आणि आल्यानंतर त्या आजीला साष्टांग नमस्कार त्या शेटजीने केला, नमस्कार केला. म्हटलं आजीबाई काय तुम्ही एवढं श्रीमंत नाही, परंतु 2000ची नोट तुम्ही या ठिकाणी दान केली, फार तुम्ही दातृत्वात. अहो आजीबाई म्हटले शेठजी 2000ची नोट माझी नाही ती, म्हटलं तुमचीच पडली होती ती. ती तुम्हाला दिली होती, तुम्ही त्याच्यात टाकली, मी काय करू. तर इथे दानामध्ये शास्त्राने सांगितलं की जर का दान त्या ठिकाणी जर केलं नाही तर ते दान कोणत्याही मार्गाने असं निघून जातं. म्हणून दान करणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य इथं सांगितलं बरं का. दानाचा बराच विचार आपल्याला इथं पाहायला मिळेल. इथे पहा, दानामध्ये आपण पाहिलं तर कन्यादान आहे. पण ते कन्यादान करत असताना कसं करावं, तर तुकोबरा सांगतात की सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाते समान. जर ती कन्या आपण आपल्या जावायला देत असताना आपल्या कुवतीप्रमाणे काही दागिने तिला घालून मग ती आपण त्या ठिकाणी कन्यादान करावं असं शास्त्राने इथं सांगितलं. आणि ते दान पृथ्वीच्याही दानापेक्षाही मोठं असं इथं शास्त्राने सांगितलं बरं का. कन्यादान अशी बऱ्याच प्रकारची दान आपल्याला सांगितलेली आहे. पती सुद्धा दान करता येतो बरं का. बघा काय विचार, इथे सप्ताहाला आलेत तर अजूनही 2-3 दिवस आहेत. पती सुद्धा दान करता येतो बरं का. कारण काही वैतागलेले असं म्हणतील महाराज बरं झालं सप्ताहाला आलो. तुम्ही पहा भागवतामध्ये है की नाही, सत्यभामेनं भगवान श्रीकृष्णाला नारदाला दान केलंय. अशी अनेक प्रकारची आपल्याला दानं सांगता येतील. दानही अनेक प्रकारची आहेत आणि दातेही सुद्धा अनेक प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात बरं का. पण एक लक्षात घ्या, या दात्यापेक्षाही अजून एक श्रेष्ठ दाते या ठिकाणी सांगितले, ते आहेत देव आणि संत. देवही दातृत्वामध्ये श्रेष्ठ आहे आणि संतही दातृत्वामध्ये श्रेष्ठ आहे. दातृत्वाची माळ देवाच्याही गळ्यामध्ये आहे आणि दातृत्वाची माळ संतांच्याही गळ्यामध्ये आहे. पहा, कारण देवाचं दातृत्व हे सुद्धा थोर आहे. कारण देवाच्या लक्षणामध्ये किंवा त्या षडगुण ऐश्वर्यामध्ये त्याच्या 6 गुणामध्ये एक गुण सांगितला, तो म्हणजे औदार्य. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, परी कैवल्या ऐसे पवित्र वैर्याही दिदले. उदार तू हरी ऐसे फिरते चराचरी, अनंत हरी ऐसे फिरते चराचरी. अनंत हे थोरी गरज ताती पवाडे, अनंत हे थोरी गरज ताती पवाडे. उदार तू हरी ऐसे कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरज ताती पवाडे. अनंत हे थोरी गरज ताती पवाडे, अनंत हे थोरी गरज ताती पवाडे. उदार तू हरी ऐसे कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरज ताती पवाडे, गरज ताती पवाडे. विश्वमाऊली या भगवंताचं लक्षण सांगताना सांगतात, ऐका 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 यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत. औदार्य गुण भगवंताचा आहे, औदार्यामध्ये श्रेष्ठ आहे. तुम्ही पहा इथं म्हटलंय, तुझे औदार्य जाणं स्वतंत्र. देत असताना तो पात्र आणि अपात्र पाहत नाही, वैर्यांना सुद्धा त्यांनी कैवल्य म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा, तुवा सनकादिकाचेनी माने, सायुज्य सौरसु दिदला पुते, जो विषाचेनी पाणे मारू आला. पुतना राक्षसीन भगवंताला मारण्यासाठी आली बर का.
पण त्या पुतना राक्षसीला सुद्धा भगवंतांनी मोक्ष दिलाय, म्हणून वैर्यांना सुद्धा मोक्ष त्या ठिकाणी देण्याचं काम भगवंतांनी केलंय. एवढं औदार्य भगवंताचं श्रेष्ठ आहे. पण एक लक्षात घ्या, भगवंताच्या औदार्यामध्ये सुद्धा कमीपणा आहे. कारण भगवंत एक आहे की भगवंत काय करतो, भगवंत असा आहे की देतो, परंतु जेव्हा काही घेईल तेव्हाच तो देतो, अन्यथा तो देत नाही. ऐसी ऐसा अससी उदार, ऐसा अससी उदार, काय धरू देवा तुमचे कृपणाचे द्वार, काय धरू देवा तुमचे कृपणाचे द्वार. घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार, ऐसा ससी उदार, काय धरू देवा तुमचे कृपणाचे द्वार, काय करू देवा तुझे कृपणाचे द्वार. दुसरं, देवाच्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर आपपर भाव आहे. बघता राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. दुसरं, भगवंताच्या देण्यामध्ये कमीपणा आहे. कारण का की याचं काचं कल्याण होईल असं त्याच्याकडं नाहीये. याचं जे काही मागेन ते त्याला देण्याचं तो काम करतो. हिरण्यकश्यपू त्या राक्षसांनी भगवंताकडे काय मागितलं, अमरत्व मागितलं, देऊन टाकलं. मोक्ष नाही मागितलं त्यांनी, काय मागितलं, अमरत्व मागितलं. रावणानं संपत्ती मागितली. जे जे त्या ठिकाणी कल्याण होईल असा विचार भगवंत या ठिकाणी करत नाही. जो काही जे मागेल त्याप्रमाणे त्याला देऊन टाकतो. हा कमीपणा भगवंताच्या दातृत्वाच्या ठिकाणी आहे. पण संत तसे नाही पहा. कारण संत काय करतात, हो संत जे देतात ना, ते देण्यामध्ये शाश्वत जे काही ते शाश्वत ते त्या ठिकाणी समोरच्या याचकाला त्या ठिकाणी देतात. म्हणून संतांच्या देण्यामध्ये श्रेष्ठत्व आहे आणि संत हेच या ठिकाणी श्रेष्ठ दाता आहेत. तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आता तोची एक जाणा, दाता 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 तोची एक जाणा, तोची एक जाणा. नारायणा स्मरावी, नारायणा स्मरावी, नारायणा स्मरावी, आणिक नाशी म्हणते काय, आणिक नाशी म्हणते काय. नारायणा स्मरावी, नारायणा स्मरावी, आणिक नाशी म्हणते काय, तोची या पदाने चकारात्मकता महाराज या ठिकाणी सांगतात. तो च च या ठिकाणी चकारात्मकता आहे. आपण पहा व्यवहारामध्ये काही आपल्याला जर पाहिजे असेल, आपण काय की एखाद्याने सांगितलं आपल्याला, आता मी काही लोकांना सप्ताहाला फोन करतो किंवा हँडबिल देतो. मी त्यांना म्हणतो सप्ताहाला या, आता कार्यक्रम आहे, येतो महाराज. म्हणजे आपण समजायचं हा माणूस येईल, नाही तर कदाचित येणार नाही, आहे की नाही. पण आम्ही येणार म्हणजे येणारच, तो माणूस येणारच. चकार या ठिकाणी निश्चितता इथे सांगितलं. ती तोची एक या पदानं इतरांची व्यावृत्ती करून एकाची सिद्धी या ठिकाणी केलेली आहे. कारण अनेक दाते आहेत, त्या दात्यांचं आपण वर्णन इथे पाहिलं, परंतु त्या दात्यांची व्यावृत्ती करून एकाचीच निश्चितता या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की दाता तोची
एक जाणा कोणता, तर जो नारायणा स्मरवी, भगवंताची प्राप्ती करून देतो त्यालाच तोच खरा या ठिकाणी दाता म्हटलेला आहे. कारण आपण पहा, आपण स्वरूपतः ब्रह्मस्वरूप आहोत. जीव हा कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. आणि या ब्रह्मस्वरूपाचा विचार जर आम्ही पाहिला तर ब्रह्मस्वरूप कसं आहे हो आपलं? सत, चिद आणि आनंद स्वरूप असं म्हटलेलं आहे. सत म्हणजे काय हो? सत म्हणजे आहे आहे आहे, हे की नाही? सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धी स्फुरेगा अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे मी आहे मी आहे असं सारखं स्फुरण. अहर्निशी म्हणजे दिवस रात्र असं आहे. महाराज तुम्हाला जर विचारलं की तुम्ही आहे असं मी म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? अहो आहे मी, असं काय विचारता तुम्ही? मी आहे. प्रत्येकाला आहे आहे असं हे सत्य स्फुरण आपल्याला जे आहे ना ते आत्म्याचं किंवा ब्रह्माचं स्फुरण आहे बरं का. पहा तुम्ही लक्षात घ्या की कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक आपल्या समोर मरत होती पहा, किंवा आजही आपल्या समोर फार लोक मरतात, हे की नाही? अनेक लोक मरतात आपल्या समोर, पण ती लोक मरतात पण आपल्याला आपण मरण असं कधी वाटतच नाही. बाकी मरल, बाकीच्यांना आजार होईल, बाकी हे होईल, पण आपल्याला आपण मरणारच नाही असं आपल्याला वाटतं. आणि हे खरोखर हे खरं आत्म्याचं स्वरूप आहे आपलं या ठिकाणी स्फुरण आहे महाराज याच्यामध्ये. याला म्हटलं सद, म्हटलं हे आपलं स्वरूप आहे. दुसरं आहे चिद. चिद म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आपण एखाद्या मूर्खाला जरी आपण म्हटलं ना की तुला काय कळत नाही, मूर्ख आहेस तू, तरी त्याला राग येतो. किंवा एखाद्याला तुम्ही पहा किती सांगतो, त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्ञानी आहे. हे जे स्फुरण आहे ते स्फुरण हे आत्म्याचं स्फुरण आपल्याला आहे, ब्रह्मस्वरूपाचं स्फुरण आपल्याला या ठिकाणी अंतःकरणामध्ये आहे. तिसरं पद आहे ते तिसरं पद म्हणजे आनंद स्वरूप. पण हे आनंद स्वरूप आपलं झाकलेलं आहे पहा. आनंद स्वरूप काय? झाकलेलं आहे. एखाद्याला विचारलं ना बाबा कसं काय चाललंय, तो म्हणतो तुमचं बरं आहे महाराज. हे की नाही? मस्त फिरताय की नाही तुम्ही, तुमचं बरं आहे. म्हटलं तुला काय लाभ करा झालाय, है की नाही? तर इथे हे आनंदाचं स्मरण जे आहे ते आनंदाचं स्मरण आपलं झाकलेलं आहे. कारण अविद्येनं आपलं स्वरूप जे आहे ते स्वरूप इथं झाकलेलं आहे. आणि ते झाकलेलं स्वरूप या ठिकाणी जर दूर कोण करत असेल तर ते सद्गुरू करतात किंवा संत या ठिकाणी करतात पहा. कारण आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, जया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐसी, जेणे भाष केली देहेसी अगवा विषयी. जया विसराच्या देशी म्हणजे आम्ही पाहिलं तर जीव हा चैतन्य स्वरूप आहे, परंतु तो मी देह आहे असं म्हणतो. जया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐसी. आणि त्या देहाला त्यांनी ठणकावून सांगितलं की मी देह आहे. भाषा करून प्रतिज्ञा करून त्या देहाला निश्चित सांगतो की मी देह आहे. निश्चिततेमध्ये जीव आहे. म्हणजे तुम्हाला पहा उदाहरण पाहिलं, ते तंबाखू खाणारे लोक असतात. ते तंबाखू खाणारी लोक तंबाखू खातात, पण त्या तंबाखूला ते वचन देतात, म्हणजे भाष देतात. काय देतात? की मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. जेणे भाष केली देहेसी अगवा विषयी. आपण सुद्धा काय केलं की आपण या मी देह या ठिकाणी आपण काय केलं, जया विसराच्या देशी प्रसिद्धी गाजू, आपण हे प्रतिज्ञा करून बसलो. त्या देहालाच आपण आपलं म्हटलं. वास्तविक आपण काय की आपण ब्रह्मस्वरूप आहोत आणि आपण या ठिकाणी काय केलं, आपल्या स्वरूपाला विसरलो आहे. मग तुकोबरा या ठिकाणी म्हणतात की जो या स्वरूपाला विसरला ना त्याची या ठिकाणी हानी झालेली आहे. थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या, पचतील खाणे 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या, पचतील खाणे 84च्या. विसरली दया थोर झाली हानी, विसरली तया थोर
मासा राहतो, पण तो मासा पाण्यामध्ये राहून जर का तहानलेला आहे असं म्हटलं तर हास्यपद आहे बा. बिन प्यासी पानी मोमिन प्यासी पानी मोमिन प्यासी मोहे सुन सुनावत हासी मोहे सुन सुनावत हासी पानी में मिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा मथुरा कहा काशी. पाण्यामध्ये मासा तहानलेला असं म्हटलं तर हास्यपद आहे. तसा जीव हा मूळतः ब्रह्मस्वरूप आहे आणि तो आनंदी नाही असं म्हणणं सुद्धा या ठिकाणी हास्यपद आहे बरं का. म्हणून सद्गुरू या ठिकाणी काय करतात तर सद्गुरू त्याला त्या ठिकाणी महावाक्याचा उपदेश करतात. तो म्हणजे तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात बघा. तत् त्वम आणि आसी, आसी पदानं एकत्र इथं सांगितलंय. तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य या ठिकाणी काय आहे हे एकच आहे. आसी या पदाने एकत्र सांगितलंय. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारता. हे या ठिकाणी सद्गुरू देतात ते या ठिकाणी शाश्वत त्या दात्याला त्या ठिकाणी देतात. पहा, एक सिंह होता आणि त्या सिंहाचं पिल्लू हरवलं बरं का जंगलामध्ये. हरवल्यानंतर काय झालं ते सिंहाचं पिल्लू जंगलामध्ये भटकत एका मेंढराच्या कळपामध्ये ते सिंहाचं पिल्लू गेलं बरं का. आणि बरेच दिवस त्या मेंढराच्या कळपामध्ये राहून काय झालं की तेही काय करायला लागलं काय करायला लागलं मेंढरासारखं ते बॅ करायला लागलं. एक दिवस काय झालं की एक त्या ठिकाणी चालला होता, त्यांनी पाहिलं अरे मेंढराच्या कळपामध्ये काय आहे आपलं पिल्लू आहे, सिंहाचं पिल्लू आहे, आपल्या जातीतलं आहे. त्यांनी काय केलं त्या सिंहाच्या पिल्लाला पकडलं आणि पकडल्यानंतर आणलं आणि एका तळ्याच्या जवळ त्याला त्या पिल्लाला आणल्यानंतर त्याला सांगितलं बाबा बघ रे मला जसं आयाळ आहे ना तसंच तुला पण आहे, पहा मग पाण्यामध्ये म्हटला. त्यांनी पाण्यामध्ये पाहिला, हो म्हटला बरोबर आहे. तो सिंह त्याला म्हटला अरे तू सिंह आहेस? तो म्हटला नाही मी मेंढूरच आहे म्हटला. सिंहाने काय केलं की त्या सिंहाने आरोळी मारली आणि म्हटले मार आरोळी. त्यांनी मारली बॅ. कारण ते मेंढरामध्ये राहिलेलं होतं ना ते, हे की नाही. आता परत त्याला सांगितलं की तू आता आरोळी मार. आणि खरं पाहिलं तर आपण त्याला उपजत जे त्या ठिकाणी त्या शरीराच्या ठिकाणी आहे ना ते ज्ञान त्याला त्या ठिकाणी असतं. आणि आता त्यांनी आरोळी मारली, ती सिंहाच्या सारखी गर्जना त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. तसंच सद्गुरू सुद्धा काय करतात हो की आपण सुद्धा सिंहच आहोत म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहोत, पण असं असताना सुद्धा आपण मेंढराच्या कळपामध्ये आपण फिरतोय बरं का. मेंढराच्या कळपामध्ये फिरतोय. आणि या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती जर आपल्याला कोण करून देत असेल तर ते सद्गुरू या ठिकाणी करतात. म्हणून दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. आणि या भगवंताची प्राप्ती आपल्याला करून देतात म्हणून ते सगळ्यात श्रेष्ठ दाते आहेत. कारण ही भगवंत हा कसा आहे, तो भगवंत हा अविनाशी आहे, श्रेष्ठ असा आहे. आणि तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अनेक नाशिवंते काय अनेक नाशिवंते काय
या जगामध्ये दोनच आहेत पहा, एक आहे नाशिवंत आणि एक आहे अविनाशी. अविनाशी आम्ही जर पाहिलं तर फक्त भगवान परमात्मा आहे आणि या भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व नाशवंत आहे. म्हणजे ब्रह्मच या ठिकाणी अविनाशी आहे आणि तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे. म्हणून नाशिवंत आम्ही जर पाहिलं तर हे नाशिवंत देणारे हे या ठिकाणी श्रेष्ठ नाही, तर अविनाशी हे तत्व देणारे ते श्रेष्ठ आहे. पहा, मी काल तुम्हाला म्हटलं की संसारामध्ये फल आहे का फजिती आहो? खरं सांगा, आळंदीमध्ये आलेले खरं सांगा, खरं बोला, आपण माऊलीच्या दरबारामध्ये फल आहे का फजिती आहे? अहो महाराज, फजिती नसती तर आम्ही आलोच नसतो इथं आहे की नाही. आणि परमार्थामध्ये आम्ही जर पाहिलं तर परमार्थामध्ये काय हो? फल आहे, फल त्या ठिकाणी. पण फजिती विना संसार नाही आणि फलाविना परमार्थ नाही. पहा, कारण संसारामध्ये पहा इथं म्हटलंय, अर्थानाम अर्जने क्लेशा तथैव परिपालने अये दुःखम वे दुःखम दिगरतान क्लेशकारिणा. पैसा मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात, सर्वांना माहिती आहे की नाही, सगळ्यांना त्यांचा अनुभव आहे. अर्थानाम अर्जने क्लेशा तथैव परिपालने, त्या पैशाचं रक्षण करणं किंवा योग्य तऱ्हेने त्याचा वापर करणं, योग्य तऱ्हेने त्याची वहिवाट लावणं हे सुद्धा अतिशय अवघड आहे. पहा, आणि दुसरं अये दुःखम वे दुःखम, पैसा आला तरी दुःख आणि पैसा गेला तरी दुःख. महाराज, गेला तरी दुःख बरोबर आहे, पण आला तरी दुःख का हो? कारण का की आला तर दुःख का, कसं पहा की जेवढा येईल ना तेवढ्या अपेक्षा जास्त वाढतात, मोह वाढतो. 1 लाख आले की वाटतं 2 लाख व्हावं, 4 लाख व्हावं, 10 लाख व्हावं, ही अपेक्षा त्या ठिकाणी वाढते. म्हणून अर्थानाम अर्जने क्लेशा तथैव परिपालने अये दुःखम वे दुःखम दिगरतान क्लेशिना. म्हणून भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर सगळं कसं आहे, अविनाशी असं विनाशी असं आहे आणि दुःखाला कारणीभूत असं आहे. मी नेहमी म्हणतो की गुरुदेव महाराज म्हणायचे की तुम्ही गेल्यानंतर तुमची जी जमीन आहे ती जमीन गेल्यानंतर तुमच्या बरोबर येणार आहे का? बोला, आता घाबरू नका, बोला. आपलेच सगळे महाराजही आपलेच आहे, बोला. आपले आहे का? नाही आहे. तुम्ही गेल्यानंतर तुमचं घर आहे ते घर बरोबर येणार आहे का? नाही येणार बरं का. तुम्ही गेल्यानंतर तुमची जी गाडी आहे ती गाडी आपल्या बरोबर येणार आहे का? नाही बरं का. तुम्ही गेल्यानंतर तुमची पत्नी तुमच्या बरोबर येणार आहे का? घाबरू नका, बोला. आहे काय? बोला, येणार आहे का? नाही येणार बरं का. तुम्ही गेल्यानंतर तुमचे पतिराज तुमच्या बरोबर येणार आहे का? नाही येणार बरं का. तुमची जी मुलं आहेत मुली आहेत ते तुम्ही गेल्यानंतर तुमच्या बरोबर येणार आहेत का? नाही येणार आहेत. तुमचा बँकेमध्ये सगळा जो पैसा आहे तो पैसा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या बरोबर येणार आहे का? नाहीये. मग मला माझ्या अकाउंटमध्ये देता का? मला नको बरं का. भरपूर सद्गुरूंच्या कृपेनं या ठिकाणी आहे, काही कमी नाही बरं का. त्यांचा आशीर्वाद खूप मोठा आहे, काही कमी नाही. म्हणून आपल्या बरोबर आम्ही जर पाहिलं तर कोणतंही आपल्या बरोबर येणार नाही. म्हणून हे सगळं कसं आहे, नाशिवंत असं म्हटलेलं आहे. पहा, आणि इथे पहा, व्यवहारामध्ये 1000 मिळाले तर लाख मिळावे वाटतात, लाख मिळाले की 2 लाख मिळावे लागतात, 4 लाख 5 लाख.
ही हाव इथे संपत नाही. कितीही तुम्ही या ठिकाणी प्राप्त करा, परंतु ती हाव संपत नाही, कारण ते हे सगळं कसं आहे, नाशवंत असं म्हटलेलं आहे. पहा, एकदा काय झालं की नारदजींना एक भिकारी भेटला आणि त्या भिकाऱ्याला म्हटले, काय भीक मागतो तू? चल म्हटले, तुला स्वर्गामध्ये घेऊन जातो, कुबेराकडं पाहिजे तेवढं तुला त्या ठिकाणी धन देतो. भिकारी पण नारदाबरोबर गेला. कुठे? स्वर्गात. गेल्यानंतर कुबेरच्या समोर त्या भिकाऱ्याला उभं केलं आणि नारदानी कुबेराला सांगितलं की याला काय पाहिजे तेवढं द्या. आता तो भिकारीच, तो कुबेराला म्हटला ही कटोरी भरून तेवढं सोनं द्या म्हटलं. आता कुबेर समोर आहे आणि त्याच्या समोर कटोरी समोर ठेवायची, म्हटलं कटोरी भरून सोनं द्या. ते कबीरदासजी पण म्हटले, तो कुबेरच म्हटला, नारदजी काय आणलं हे गिराईक? म्हणले कोणतरी शेटजी वगैरे असे घेऊन यायचे. काय आणलं? म्हटलं कटोरी माझ्याकडे मागतो म्हणे. म्हटले काय हरकत नाही, देऊन टाका म्हटले याला सोनं. दिलं महाराज त्याला, पण ती कटोरी भरतच नव्हती. 4 तास झाले पण ती कटोरी भरणं. हा सोनं टाकतो, मोती टाकतो, पाचू टाकतो, परंतु ती कटोरी भरतच नव्हती. त्या कुबेरला शंका आली कुबेराला की याच्या खाली काहीतरी छिद्र असलं पाहिजे. आणि पाहिलं तर नाहीये काही. त्या भिकाऱ्याला विचारलं, हे आणलं कुठून रे? तो म्हणला स्मशानामधून. कुबेरदासजीच्या लक्षात आलं की ही स्मशानातून आणलं म्हणजे, आणि कटोरी नाही, ही माणसाची कवटी आहे, आणि माणसाची कवटी ही कधीच भरत नाही. कधीच भरत नाही. आणि इथे पहा की आपण हे सगळे व्यवहारामध्ये जर अनेक हे सगळे पाहिले तर हे सगळे नाशवंत आहे. आणि दात्यांनी जे काही सगळे देतील हे सुद्धा कसं आहे, नाशवंत आहे. आपण पाहिलं तर अन्नदान आज केलं तरी, आज आपल्याला अन्नदान केलंय, पण उद्या सप्ताह संपल्यावर आपल्याला घरीच जावं लागणार आहे. वस्त्रदान केलं तरी काही दिवसाने ते परत फाटणार आहे. धन दिलं तरी काही दिवस ते राहणार आहे. म्हणून हे सगळं जे दाते आहेत ना, हे दाते हे सगळं नाशवंत देतात, पण अविनाशी या ठिकाणी देत असतात. तर ते कोण? तर संत या ठिकाणी अविनाशी देतात. म्हणून हे संत या ठिकाणी श्रेष्ठ आहे, दातृत्वाच्या बाबतीत श्रेष्ठ आहे. म्हणून संतच आपल्याला हे खरे या ठिकाणी दाते आहेत. आणि हे दाते हे श्रेष्ठ आहे, परंतु या संतांना या ठिकाणी शरण जाणं हे महत्वाचं आहे. आणि हेच अभंगाच्या तिसऱ्या यावेतया काकुळते, यावेतया काकुळते, यावेतया काकुळते. जे दाविती सुपंत, जे दाविती सुपंत, वंते काय आणि कनासी वंते काय. संत काय करतात की संत ज्ञान त्या ठिकाणी देतात. आत्मस्वरूपाचं ज्ञान देऊन त्या जीवाला मुक्त करण्याचं काम ते संत करतात. जे हिताहित देखती हानी कणवा हे पती, पुसोणी शिनहरती देती सुख असं म्हटलंय. कारण देवाच्या देण्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर देव याचक जो मागेल त्याप्रमाणे देतो, पण हित त्या ठिकाणी काय आहे त्या हित ते न पाहता देतो. पण संत काय करतात की त्या समोरच्याचं हित काय आहे त्या हिताच्या प्रमाणे तिथं देतात. म्हणून माझे गुरुनाम गुरु श्री गुरु रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे
की संत काय करतात की पामराचा विषयी करतात, विषयीचा मुमुक्षू करतात आणि मुमुक्षूचा ज्ञानी करतात बा. म्हणजे हे संत आत्मस्वरूपाचं ज्ञान देऊन त्याला त्या ठिकाणी मुक्त करण्याचं काम करतात. म्हणून संत हे श्रेष्ठ दाता आहे. परंतु त्या संतांकडे गेल्यानंतर काय केलं पाहिजे? त्या संतांना शरण गेलं पाहिजे. यावे तया काकुळती जे दाविती सुपंथ. गीतेमध्ये म्हटलंय तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. तेत तणू म्हणू जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दाश सगळं. अगरवता गर्व न करता त्यांची सेवा या ठिकाणी करणं हे अत्यंत महत्वाचे. म्हणून यावे तया काकुळती. तुम्ही पहा संतांकडं आपण न पाचारता गेलं पाहिजे बरं का. कारण इतर ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही ठिकाणं अशी आहेत की काही ठिकाणी आपल्याला बोलवलं तरी जाऊ नये. हा आता साळुंके महाराज म्हटले की महाराज चला आपल्याला जायचंय, मला निमंत्रण त्यांनी दिलं. म्हटले काय संध्याकाळी भांडण करायचंय तर तिथं आपण नाही गेलं पाहिजे बरं का. आणि काही ठिकाणं अशी आहेत की तिथं विचारल्याशिवाय जाऊ नये. म्हणजे आपल्याला जर पाचारलंच नाही, लग्नाला निमंत्रण नाही, आपण जाऊ नये. पण संतांच्या ठिकाणी या ठिकाणी न पाचारता आपण गेलं पाहिजे. सप्ताहाला नाही बोलवलं तरी आलं पाहिजे. पुढच्या वर्षी पत्रिका देण्याची आवश्यकता नाही. कारण कार्तिक वारी झाली की आपलं लगेच 3 दिवसांनी सप्ताह पक्क डोक्यात ठेवा. म्हणून तिथं म्हटलंय तुकोबाराय म्हणतात संतांकडे जाताना न विचारता जावं. म्हणून इथे तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे संत चरण भावे हरिगावया. म्हणून संतांकडे काय केलं पाहिजे? काकुळती त्यांना शरण या ठिकाणी जाणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे जावे काकुळती जे दाविती सुपंत. कारण सुपंत म्हणजे या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आपल्याला ते करून देतात. म्हणून ते संत श्रेष्ठ आहे. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग म्हणजे गुरुदेव महाराज या ठिकाणी सांगायचे की नाथ महाराजांच्या काळामध्ये एक शेटजी होते बरं का. आणि ते शेटजी खूप श्रीमंत असे शेटजी. पण शेटजी असे होते की व्याजानं पैसा द्यायचे. पण काय करायचे की दिलेलं व्याज त्याचं व्याजावर व्याज व्याजावर व्याज चक्र व्याज करून काय करायचे की त्या मनुष्याची सगळी संपत्ती ते हडप करायचे. आणि त्या पंचक्रोशीमध्ये अनेक लोकांची संपत्ती त्यांनी हडप केलेली बरं का. खूप अशा हडप केलेला तो असा शेटजी होता. आणि त्यामुळं काय व्हायचं की त्या शेटजीला कोणीच त्या ठिकाणी त्या पैठणमध्ये मान देत नव्हते. मग तो शेटजी रस्त्याने चालला आणि लोक चालली काय होतं की शेटजी एका बाजूनी आणि लोक एका बाजूनी निघून जायचे. कारण शेटजीला कोणी मान देत नव्हतं. त्याला खूप वाईट वाटायचं. तो नाथबाबांकडे एक दिवस काय झालं सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळीच तो नाथबाबांकडे गेला. आणि नाथबाबा पूजा करत असताना तो डायरेक्ट नाथबाबांच्या घरामध्ये आत घुसला बरं का. श्री संतांचे माथा चरणावरी असं नाही लाटणे ऐसा न लवे पाया वगैरे काही पडला नाही. नाथबाबांकडे गेला आणि नाथबाबांना म्हटला की नाथबाबा की सगळे लोक तुमच्या पाया पडतात पण माझ्या पाया का पडत नाही. नाथबाबाई त्यांनी पाहिलं. म्हटले हे वेगळंच गिरायक म्हटले. ते म्हटले काय की तुझ्या पाया पडत नाही असं नाही. काय म्हटले की तुझ्या कपाळावर असं लिहिलंय की तू 7 दिवसात मरणार आहे. काय म्हटले 7 दिवसात मरणार आहे. ते घाबरलं. घाबरल्यानंतर ते नाथबाबांच्या घरातून बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर रस्त्यावर आल्यानंतर एक मनुष्य भेटला आणि त्या मनुष्याला त्यांनी सांगितलं की मी नाथबाबांच्या घरी गेलो. पण नाथबाबांच्या घरी गेल्यानंतर नाथबाबा मला म्हटले की 7 दिवसात तू मरणार आहे. तो म्हटला संत कधी खोटे बोलत नाही. घरी गेला. घरी गेल्यानंतर बायकोला म्हटला अगं मी नाथबाबांकडे गेलो होतो आणि नाथबाबा मला म्हटले की
तू 7 दिवसात मरणार आहे. ती म्हणली संत कधी खोटे बोलत नाही. ते अजून घाबरलं. त्याने काय केलं की ज्ञानेश्वरी घरामध्ये होती, लग्नामध्ये मिळालेली ज्ञानेश्वरी त्यांनी घेतली आणि तो पारायणाला बसला. ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा चालू झालं पारायण त्याचं. कारण माणसाला काय होतं की मरणाची भीती सगळ्यात जास्त हे श्रेष्ठ आहे बरं का. आणि त्याच वेळेस खऱ्या वेळेस देव आठवतो बरं का, इतर वेळेस तो देव आठवत नाही. पहा, बसला पारायण करत. आणि दुपार झाली, दुपारची वेळ, जेवणाची बायको म्हटली अहो जेवायला चला. तो म्हणला 7 दिवसात मरणार आहे, त्याचा मंत्र चालू. संध्याकाळी थोडंसं खालं, पण पारायण करत सारखं पारायण त्या ठिकाणी करत राहिला. आणि पहा की या ज्ञानेश्वरीची ताकद एवढी श्रेष्ठ आहे. पहा की त्याच्या बुद्धीमध्ये बदल झालाय. सकाळी उठला आणि उठल्यानंतर त्याच गावातील एक महात्मे, त्या महात्म्यांकडे तो गेला आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. आणि साष्टांग नमस्कार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काल मी नाथबाबांकडे गेलो होतो. त्यांनी सगळा प्रसंग सांगितला आणि सांगितलं की नाथबाबा म्हटले की 7 दिवसात मरणार आहे. तोही म्हणला की संत कधी खोटे बोलत नाही. तेही महाराज त्या ठिकाणी म्हटले तसं. तो म्हटला की महाराज असं करा, जीवनातले फार कमी दिवस राहिलेत, आता मला मी केलेल्या ज्या या ठिकाणी सगळ्या पापांचं मला आता कळायला लागलंय. एक करा, सगळी संपत्ती घ्या, पण मोठा सप्ताह या ठिकाणी करा बरं का. ते म्हटले महाराज म्हटले हरकत नाही, कारण लोकांना या ठिकाणी ज्ञानदान तर करायलाच पाहिजे. आणि मोठं कार्यक्रमाचं नियोजन, 5 दिवसाचा सप्ताह वगैरे त्या ठिकाणी केलं. पण या शेटजीचं चालूच होतं पारायण. सारखं रोज ज्ञानेश्वरी संपली की दुसरं म्हणजे 1-2 दिवसात पारायण संपायचं, दुसरं परत चालू करायचं. आणि सप्ताहामध्ये तो उपस्थित राहायचा. आणि त्याला एक अंतःकरणामध्ये वैराग्य त्या ठिकाणी उत्पन्न झालं बरं काही पूर्ण. आणि सप्ताहाचा शेवटचा दिवस काला वगैरे संपला. संपल्यानंतर सगळी लोक निघून गेली. निघून गेल्यानंतर संध्याकाळी तो आपला पारायण करत राहिला, कारण शेवटचा दिवस 7वा दिवस त्याचा होता. कारण आता आपण जाणार आहोत निश्चय झाला त्याचा. रात्रीचे 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, पण तो काही मेला नाही. म्हटलं आता अजून 2-4 मिनिटं असेल. परत पारायण करत राहिला, पण 12:15 वाजले, पण तो काही गेला नाही. त्याला एकाने सांगितलं की 12 वाजण्याचं हे टायमिंग हे इंग्रजांच्या काळातलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदय ते सूर्योदय अशी वेळ आहे पा. पुन्हा पारायण करत राहिला. सकाळी सूर्योदय झाला, पण आता तरी तो मरला नाही. मुलाला सांगितलं चिमटा घे, मी जिवंत आहे का नाही. म्हटलं आहे जिवंत. त्याचं पारायण सुरू व्हा. राम 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 सारखं म्हणत होता, पारायण करत होता. आता उठला, आंघोळ वगैरे केली, आंघोळ केली आणि तडक गेला तो नाथबाबांकडे गेला. आता नाथबाबांना साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला आणि नाथबाबांना म्हटलं की नाथबाबा की आपण सांगितलं की 7 दिवसात मरणार आहे, मी तर मेलो नाही आणि संत तर कधी खोटे बोलत नाही. ते नाथबाबा त्याला म्हटले अरे हे बघ की तू आधी कसा वागत होता आणि आता कसा वागतो हे मला सांग. तो म्हटला महाराज खरोखर या मनुष्य जीवनाचा अर्थ मला या ठिकाणी कळालेला आहे. आपण जो मला या ठिकाणी उपदेश केला त्यामुळे मला या जीवनाचा खरा अर्थ इथे कळालाय. पण पुन्हा शंका अशी आहे की आपण जे बोलला 7 दिवसात मरणार आहे ते त्याचं काय. ते म्हणले हे तू 7 दिवसातच मरणार आहे. हे परत घाबरलं ते. ते म्हणले बघ सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 7 दिवसापैकी एका दिवशी तू कधीतरी जाणार आहेस. आणि परत त्यांनी साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातलाय आणि नाथबाबांच्या पूर्ण समर्पण करून त्याच्या आयुष्याचा त्यांनी जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी करून गेलाय. म्हणून यावे तया काकुळती जे दावेती सुपंथ. आणि या संतांना जर आपण शरण गेलो तर या ठिकाणी काय होईल की आपल्या जीवनाची कृतार्थता आपल्याला इथं प्राप्त होईल. म्हणून विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. उरी म्हणजे या ठिकाणी कोणती शिल्लक या ठिकाणी काही ठेवत नाही, पूर्णतः त्याचा नाश. म्हणजे त्या याचकाच्या ठिकाणी किंवा त्या शिष्याच्या ठिकाणी कोणतंही त्या ठिकाणी शिल्लक ठेवत नाही. म्हणजे त्याची जीवदशा संपूर्णतः नष्ट करतात, त्याच्या ठिकाणी असणारं अज्ञान त्या ठिकाणी नष्ट करतात. तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. आणि खरोखर तेच खरं या ठिकाणी उपकार आहे. आणि त्याच संतांचं खरोखर आपल्या जीवनामध्ये उपकार आहेत. आणि त्या संतांचं भजन या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांनी दिलेल्यानंतर आता त्याला काही प्राप्तव्य राहत नाही. का जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आता या ठिकाणी शिल्लक नाही, ज्ञातव्य नाही. जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवायचं त्याला प्राप्त होतं. आणि आता कर्तव्य नाही, कोणतंही कर्तव्य शिल्लक नाहीत असं संत या ठिकाणी करतात. तर तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. कारण आपण पाहिलं तर पहिला महिला मंडळी पहा की आपण दूध जे तापवतो ते दूध तापवतो, भाजी जी करतो त्या भाजीच्या भांड्यामध्ये आपण दूध तापवतो का हो? नाही तापवत बरं का. आणि तापवलं तर खराब होतं. आपल्याला दोन्ही टोप जर पाहिले तर काय होत त्याच्या ठिकाणी सारखे दिसतात, पण आतमध्ये काहीतरी श्लेष शिल्लक राहतो बरं का. तसं जीवनामध्ये काही जर वासना अंतकरणामध्ये राहिली, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पुन्हा त्याला त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. पण संत या ठिकाणी काय करतात की तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. त्याचा आता त्या ठिकाणी काही शिल्लक नव्हते. वासना अंतकरणामध्ये शिल्लक न ठेवता पूर्ण अज्ञान समूळ नष्ट करून अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्तिरूप मोक्ष त्याला त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. म्हणून त्यांचेच या ठिकाणी खरे उपकार असं म्हटलंय. म्हणून दाता तोची जाणा नारायणा स्मरवी. म्हणून दातृत्वाच्या बाबतीत आम्ही जर पाहिलं तर माझे गुरुदेव महाराज श्रेष्ठ होते. खरोखर आमच्या शिष्यांचा उद्धार होण्याची तळमळ त्यांच्या अंतकरणामध्ये होती. पहा, त्यांच्याकडे जर कोणीही आला ना तर त्याला उद्धाराचाच उपदेश गुरुदेव महाराज नेहमी करायचे. इतर व्यवहाराच्या जर गप्पा कोणी मारायला लागला तर त्याच्याशी व्यवहाराच्या गप्पा ते मारायचे नाही. त्याला उद्धाराचाच उपदेश करून त्याचं कल्याण कसं होईल याचं तळमळ करायचे. ज्ञानप्रबोधन सप्ताह असतील, अनेक सप्ताह गुरुदेव महाराजांनी या सगळ्यांमध्ये केलेत. आणि त्यावेळेस नवीन उपक्रम म्हणजे वेदांत त्या ठिकाणी सर्वांना सांगायचे. आणि गुरुदेव महाराज
सर्वांना लिहायला लावायचे, असं अनेक उपक्रम सर्वांच्यासाठी गुरुदेव महाराजांनी केलेले आहे. म्हणून दातृत्वाच्या बाबतीत आम्ही जर पाहिलं तर व्यावहारिक दृष्टीनेही दातृत्व गुरुदेव महाराजांचं श्रेष्ठ होतं आणि ज्ञानदानाच्या मध्ये सुद्धा दातृत्व गुरुदेव महाराजांचं श्रेष्ठ होतं. म्हणून खरोखर आमचं भाग्य आहे की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळ असे सद्गुरू आपल्याला आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेत. म्हणून सर्वांचा इथे अधिक न वेळ घेता आपली कीर्तनाची वेळ जवळजवळ 5 मिनिटं या ठिकाणी राहिलेत. 5 मिनिटं इथे मी बोलणार आहे, कारण गुरुदेव महाराजांची या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये जर भेट झाली नसती तर खरोखर आपलं जीवन कसं झालं असतं हे मी काही सांगू शकत नाही. कारण गुरुदेव महाराजांचा कृपा आशीर्वाद वास्तविक नाथ महाराजांच्या ठिकाणी जसा गावबा असायचा तसा गावबा म्हणजे मी. महाराजांची सेवा व्यतिरिक्त मी काही केलं नाही, काहीच नाही. मला माहीत नाही, मला अभ्यास करायला सुद्धा एवढी प्रवृत्ती नव्हती. थोडंफार मी पहिल्या याच्या वेळेस हे करायचो की पहिले 4-5 वर्ष माझे असेच गेले. मला काही पाठांतरही होत नव्हतं. व्यवहार सांभाळायचा आहे की नाही, दुकान सांभाळायचं, मग हे करायचं असा. पण काय माहीत कुणास ठाऊक कृपा आशीर्वाद त्यांची सेवा केली. 13 वर्ष 15 वर्ष सेवा केली आणि कृपा आशीर्वाद त्यांचा झाला. आज असं आहे ना की पाहिलं की पाठ होतं माझं, हे खरंच त्यांची शक्ती आहे. आज पाठाला सगळे असतात की विचारसागराचं चिंतन आम्ही सहजतेनं आमचं चालू असतं. 1-1, 1.5-1.5 तास चिंतन करतो. आज मी काही प्रक्रिया तुमच्या समोर घेतल्या नाही, प्रक्रिया खूप येतात, हे सगळे इथं साक्षी आहेत आपल्याला कुठूनही, आहे की नाही. पण मी का घेतलं नाही, सगळे सामान्य वर्ग या ठिकाणी आहे आपल्याला त्या. म्हणून ही सगळी कृपा आहे ते त्यांची आहे. म्हणून गावबा जो आहे तसा गावबा म्हणजे मी आहे आणि हा कृपा आशीर्वाद त्यांचा आहे. कालही बरेच जण म्हटले की असं आहे तसं आहे, विनायक महाराज विनायक महाराज विनायक महाराज. अहो नाही, काय नाही, हे सगळं आहे ना, आहे ते त्यांचं आहे. ते करतायत, ते करता करविता, आपण फक्त इथं निमित्त मात्र या ठिकाणी आहोत. आणि हा सगळा परिवार खरोखर सुंदर असा परिवार, सगळी साथ देणारी मंडळी मला आहेत. आणि आपण खरोखर जीवनामध्ये काय करायचो, एकत्र राहायचं आपण, बरं का, एक कुटुंबासारखं प्रेमानं सगळ्याशी आनंदी असं या ठिकाणी राहायचं आहे. आणि खरोखर गुरुदेव महाराजांना आज या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण प्रार्थना करायची की गुरुदेव महाराज की आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक पावलावरती आपण टाका. आमचं जीवन या ठिकाणी समृद्ध व्हावं, उत्तुंग व्हावं, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असा आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून द्यावा. हीच प्रार्थना आपण या ठिकाणी करायची. नुणते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितो असे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मद क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. याच जन्मात मी त्यांच्या बरोबर असेल असं नाही, अनेक जन्म मी आलेलो आहे बरं का त्यांच्या बरोबर. काय माझं भाग्य आहे, ही बरीच मंडळी होती बरं का, पण मला का मिळालं ती सेवा. म्हणून जन्मोजन्मीचे पोसणे, ती कृपा आशीर्वाद कृपा त्यांचा माझ्यावर वरदस्त आत्तापर्यंत राहिला, शेवटपर्यंत राहीन. आणि महाराजांचं एक वाक्य मी अंतकरणामध्ये करून ठेवलंय की विनायक तुला खूप मोठा आशीर्वाद. अंतकरणात मला कधी सारखं मी आठवलं का करतो की तुला खूप मोठा आशीर्वाद, हा ते कोरून अंतकरणामध्ये ठेवलेला आहे. अशी सगळी मंडळी एकत्र असतात. आपण प्रेमाने सर्व या ठिकाणी राहायचं आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंग गेले आपण 4 दिवस घेतोय, आताही 2 दिवस पुढचे शेवटचे राहिलेले आहेत. आणि खरोखर या ठिकाणी उपस्थिती आज आमचे दिग्गज मंडळी आहेत. ऋषितुल्य आमचे भगुरेजी गुरुजी, खूप या संगीत क्षेत्रामध्ये नावलौकिक, ती साधना काही सोपं नाही आहे. महाराज मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला बरं का, स्वराचं शिकायचं वगैरे, पण ते साथ माझा लागत नाही. ते अलंकार पहिलं लागतच नाही ते त्याच्यामध्ये. 1 पट 2 पट जातो, पण 4 पट माझं काही जमत नाही. तोही कोणतरी असं मला गुरु भेटेल, मला कृपा आशीर्वाद होईल. कारण मला महाराजांनी सांगितलं की तुला मोठा आशीर्वाद भेटणारच आहे म्हणून. तर खरोखर आणि चमत्कार बरं का महाराज. आज सकाळी यांना विचारायचे, सगळे साक्षी आहे, कालपासून माझा घसा बसलाय, मला स्वर सुद्धा काढता येत नाही व्यवस्थित, सकाळी सुद्धा बोलता येत नव्हतं, बरोबर का, आहे की नाही साक्षी. कसं काय कीर्तन केलं मी, कृपा आशीर्वाद. पण खरोखर त्यांचे कृपा आशीर्वाद. सकाळी बोलता येत नव्हतं मला, घसा पूर्ण बसलेला होता, पण चाललंय ते. आणि खरोखर उपस्थिती आमचे संपत महाराज, आदरणीय संपत महाराज सुरासे, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय
या ठिकाणी भोजनी महाराज, रामेश्वर महाराज भोजनी, खूप दिग्गज मंडळी, रामायणाचार्य, खूप ज्ञान म्हणजे डॉक्टर बाबांकडं आज विचारसागर ते सांगतायत, आपण ऑनलाईन पण पहा, खूप ज्ञानी दिग्गज मंडळी. काही शंका आले तर मी महाराजांना विचारतो बरं का, भोजने महाराजांना, की महाराज असं असं आहे. महाराज लगेच तत्परतेनं, खूप श्रेष्ठ असं ज्ञान असणारी मंडळी. मला मगाशी फोन केला महाराजांनी, महाराज मी कीर्तनाला येतोय. म्हटलं ठीक आहे, खूप सुंदर आज उपस्थित राहिला, धन्यवाद महाराज. त्याचप्रमाणे आमचे परमसई हरिभक्तपरायण सरकटे महाराज असतील, पवन महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नवनाथ महाराज जगदाळे, ही सगळी मंडळी आपली आहेत. सगळी किती नाव घेऊ, सगळी मंडळी खूप सगळी साथ करणारी मंडळी आहेत. एक एक आता कामं जो तो ज्याच्या त्या याच्यामध्ये जो तो नियोजन महाराज या ठिकाणी घेतो आणि ते पूर्ण सगळं करतो. मला काही जास्त आता करायला लागत नाही, म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. दुसरं, आज या ठिकाणी खरोखर गंभीर महाराज, काय अप्रतिम या ठिकाणी मृदुंगाची साथ. आणि ही मंडळी आली का आली कशी माहीत नाही बरं का, ही मंडळी कुणाकडे जात नाही शक्यतो, पण काय कृपा आशीर्वाद सगळ्यांचा झाला आहे. आज जी टॉकीज सारख्या याच्यामध्ये दिग्गज मोठे मोठे कार्यक्रमामध्ये असतात, म्हणून सगळ्यांचं या ठिकाणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. तुका मने ओरी नोरे, तुका मने ओरी नोरे, तुका मने ओरी नोरे, तुका मने ओरी नोरे. त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार, उपकार उपकानिक ना सेवते काय, अनिक ना सेवते काय. शांते खरे उपकार, त्यांचे खरे उपकार, अनिक ना सेवते काय, अनिक नासिवंती काय. नसरे हाय जाचाने, नसरे हाय जाचाने, नसरे हाय हाय जाचाने, जाचाने अनिक नासिवंती काय, अनिक नासिवंती काय. नसरे हाय जाचाने, नसरे हाय जाचाने, अनिक नासिवंते काय, अनिक नासिवंते काय. जय जय विठ्ठल, नाही विचारिला अधिकार मी आपुला, म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी, क्षमा अपराध महाराज तुम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 श्री ज्ञानदेव. भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं चालत असलेला अखंड नामयज्ञ पंचदिनी हा सोहळा